नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आज आपण शेवग्याची भाजी करणार आहोत। तर त्याच्यासाठी मी शेवगा हा असा कापून आणि सोलून घेतलाय। पूर्णपणे असा सोलायचा नाही, थोडीशी त्याची वरची साल ही राहिली पाहिजे। या अशा पद्धतीने पहा। कढई तापलेली आहे, याच्यामध्ये मी तेल टाकून घेते। अगोदर तेल तापलं की मोहरी टाकून घ्यायची। मोहरी चांगली तडतडली की नंतर मग जिरं टाकून घ्यायचं। टोमॅटो, कढीपत्ता, त्याच्यामध्ये मी वाटलेलं वाटण टाकून घेत आहे। वाटण परतलं की त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया, हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, काळा मसाला चांगलं परतून घेऊया। ते मटन मसाला टाकून घेऊया, आलं लसूण पेस्ट। हे सर्व परतून झालं, शेवग्याची शेंगे टाकून घेऊया। वाटण घट्ट झालेलं आहे म्हणून मी अगोदर थोडंसं अगदी गरम पाणी टाकलेलं आहे याच्यात, आणि वरती अशी एक प्लेट ठेवून याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत। हे गरम झालं की नंतर मग भाजीमध्ये टाकायचं। हे पाणी असं गरम झालं की नंतर आपण भाजीमध्ये टाकून घेणार आहोत। की भाजीसाठी आपल्याला पाणी किती लागणार आहे त्या अंदाजाने आपण टाकायचं। गरम पाणी टाकल्यामुळे भाजी पण लवकर शिजते। आता हे असंच पुन्हा झाकण ठेवूयात आणि शेंग आपण शिजून घेऊ। आपली शेवग्याची शेंग तयार झालेली आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही शेंग केली ना, खूप चवदार अशी शेंग होते। हे पहा, मस्त अशी शिजली। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।